2 दिवसांपूर्वीच नेहाचं कुटुंब 1 BHK फ्लॅटमधून 2 BHK फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. शिफ्टिंगच्या दगदगीमुळे नेहाचा शीण अजून निघाला नव्हता. त्यामुळे सकाळची झोप अजूनही झालेली नव्हती. घरातल्या आवश्यक आणि छोट्या मोठ्या सामानांची मांडामांड झाली होती. नवीन घरात सत्यनारायणाची पूजा घातल्यावर देवघरात देवांची स्थापना करावी अशी आईची इच्छा होती. आज या घरात नेहाचा दुसरा दिवस. नेहा, अगं बाळा, उठायचं नाहीये का? 8:30 वाजलेत बघ. तिच्या बेडवरील अस्ताव्यस्त पडलेली पुस्तकं गोळा करत आई म्हणाली. काय 8:30? मोबाईलमध्ये वेळ बघून नेहा ताडकन बेडवरून उठली. आज ऑफिसला लवकर जायचं होतं ग. मग उठायचं लवकर, कळलं? आणि काय ग, या वयात प्रेमकथा वाचायच्या सोडून ही कसली भूताखेत्यांची पुस्तकं वाचतेस तू? आईने गोळा केलेली पुस्तके टेबलवर जवळजवळ आदळलीच. मला आवडतात ग. हो हो, चांगलीच माहितीये मला तुझी आवड. उगाच मेल्या त्या झपाटलेल्या जागांना भेट द्यायची. तिथे खरंच काही आहे की नाही ते बघतो म्हणे आम्ही. आणि काय ग, एखाद्या दिवशी जर खरंच काही भयंकर समोर आले तुमच्या, तर काय करणार आहेस? मूर्खाचा बाजार नुसता, ते काही नाही. यानंतर तू अशा ठिकाणी अजिबात जायचं नाहीयेस, कळलं? नेहा हळूच आईजवळ आली. ए आई, तू चिडू नकोस ना ग. नेहाने आईचा हात धरून बेडवर बसवलं. हे बघ, तुला तर माहितीच आहे की मला आधीपासूनच या विषयात रस आहे. जॉब सांभाळून जो वेळ मिळतो त्या वेळात मी माझी ही आवड जपते. आणि अगं, मी एकटी थोडीच असते. माझे मित्रमैत्रिणी पण असतात की सोबत. त्यांनाही आवडतं हे. आता इतक्या वेळा एकत्र गेलोय, पण कधी काही प्रॉब्लेम झालाय का? सांग पाहू. अगं बाळा, पण मी म्हणते विषयाची परीक्षा का घ्यावी? ते नाही का मागच्या वेळेस तुम्ही त्या ओसाड पडलेल्या ठिकाणी गेला होतात बघ. इथून आल्यावर 4 दिवस आजारी होतीस तू. आई, हेच तर संकेत असतात ना त्या जागी वाईट शक्ती असण्याचे. कळतंय का तुला? आई, नको ग इतका विचार करूस. तुझे आणि साईबाबांचे आशीर्वाद आहेतच की माझ्या पाठीशी. बघ, तू बांधलेला हा काळा धागा अजूनही तसाच आहे. नेहाने दंडावर बांधलेल्या धाग्याला दर्शवत म्हटलं. पुढे आई काही म्हणणार तेवढ्यात नेहाचं लक्ष भिंतीवरच्या घड्याळावर गेलं. तशी ती लगबगीनं उठली. बघ, तुझ्यासोबत बोलण्याच्या नादात वेळेचं भानच राहिलं नाही. मी पटकन तयार होते. असं म्हणत नेहा बाथरूमकडे जाऊ लागली. नेहा, जरा थांब. आई, उशीर होतोय ग. हो देत ग. आधी माझा ऐक. अनायसे उद्यापासून 4 दिवस तुला सुट्ट्या आहेत ना. मग मी काय म्हणते, जरा कोकणात आजीकडे जाऊन ये ना. तिच्याकडे राहा 2-3 दिवस. तिलाही जरा बरं वाटेल ग. आणि तुलाही तुझ्या कामातून थोडी उसंत मिळेल. नाहीतरी काय, हल्ली तू ते ऑफिसचं काम सुद्धा घरी घेऊन येतेस. आणि सुट्टी असली की त्या मेला झपाटलेल्या जागा शोधत फिरतेस. बरं, तू म्हणतेस ना, तर 4 दिवस आजीकडे जाऊन येते. अगं, पण घरातलं अजून बरंच सामान लावायचंय. आणि तू एकटी काय काय करणार? अगं, एकटी कुठे आहे मी? बाबा आहेत की माझ्या मदतीला. आणि तसेही सर्व जड सामान आधीच लावून झाले बघ. आणि बाकी जे राहिलेलं आहे थोडंफार ते करेन ना मी हळूहळू. तू काळजी नको करूस. पण हो, सत्यनारायणाची पूजा मात्र मी येत्या 3-4 दिवसांच्या आत करेन हा. मला बाई देवांची स्थापना लवकरात लवकर करायची आहे. बरं आई साहेब, मी उद्याच गावी जायला निघते. खुश. आता तरी ऑफिसला जाऊ का? मिश्किलपणे हसत नेहा म्हणाली. आईनेही हसून मान डोलावली. तासाभरानंतर नेहा ऑफिसमध्ये पोचली. स्वप्नील, तनया, अनघा, विराज हे नेहाचे खास मित्र. सर्वांची भेट याच ऑफिसमध्ये झाली होती. त्यापैकी स्वप्नीलला दुसऱ्या ठिकाणी उत्तम काम मिळाल्यामुळे तो काही या ऑफिसमध्ये फार काळ टिकला नाही. पण त्यांची मैत्री मात्र अशीच घट्ट होती. नेहाप्रमाणे इतर चौघांनाही भूतप्रेत या विषयात विशेष रुची होती. ऑफिसमध्ये आल्यावर नेहा आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी सरळ कामालाच हात घातला. आज पेंडिंग असलेलं काम त्यांना वेळेत पूर्ण करायचं होतं. कारण उद्यापासून सलग 4 दिवस सुट्ट्या होत्या. लंच ब्रेकला सगळे एकत्र जमले. अरे हो, मी सांगायचंच विसरले. उद्या मी 4 दिवसांसाठी गावी जातीये माझ्या आजीकडे. ए,
तुम्हीही सगळे चला ना. 4 दिवस मस्त धम्माल करूयात. पुन्हा कधी असा सुट्ट्यांचा योग जुळून येईल काय माहित. नेहा एकदम म्हणाली. ही छान आयडिया आहे. तसंही बरेच दिवस झालेत. या कामाच्या व्यापातून निवांत असा वेळच मिळाला नाही. तनया उत्साहात म्हणाली. बाकी दोघांनीही तिची री ओढली. नेहाने लगेच स्वप्नीलला कॉल लावला आणि नव्या योजनेबद्दल कल्पना दिली. सुरुवातीस तो ऑफिसच्या कामामुळे टाळाटाळ करत होता, परंतु मित्रांच्या हट्टापुढे त्याचं काही एक चाललं नाही. शेवटी तोही तयार झाला. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे ऑफिस सुटल्यावर सगळे भेटले. उद्या कधी आणि कसं जायचं याचं प्लॅनिंग केलं. बसने जाण्यापेक्षा स्वतःचं वाहन असावं यावर सर्वांचं एकमत झालं. विराजकडे त्याची स्वतःची कार असल्याने तोही प्रश्न सुटला. सकाळी 9 वाजता निघायचं ठरलं. घरी गेल्यावर नेहानं आपल्यासोबत आपले मित्रमैत्रिणी येणार आहेत असं आईला सांगितलं. दुसरा दिवस उजाडला. सर्व तयारी करून नेहा मित्रांची वाट पाहत होती. काही वेळातच कार बिल्डिंगच्या खाली येऊन थांबली. आई बाबा नेहाला खाली सोडायला आले होते. तिने आईबाबांना मिठी मारून निरोप घेतला. सांभाळून जा गं बाळा. तुला माहितीये ना तिकडे तुझ्या मोबाईलला नेटवर्क नसणार आहे. तर तू मामाच्या मोबाईलवरून मला रोज कॉल करायचास, कळलं? आणि हो, अंधार पडायच्या आत घरी येत जा गं बाई. उगाच भटकत बसायचं नाही. तुम्ही तिकडे सुट्टी घालवायला जात आहात याचे जरा भान असू द्या, कळलं? आई हे सगळं कळकळीनं आणि काळजीपोटी सांगत होती. सगळे चेहऱ्यावर स्मित ठेवून माना डोलावत होते. हां, सगळ्यांनी हात पुढे करा. आईच्या हातात काहीतरी होतं. तिनं बंद मुठीत काळे दोरे आणले होते. तसे ते ती सगळ्यांना बांधू लागली. नेहाची आई फार देवभोळी होती आणि याची प्रत्येकाला जाणीव होती. त्यामुळे तोंडातून एक चकारही न काढता प्रत्येकाने तो धागा बांधून घेतला. हे बघा, हा जो धागा आहे ना तो मी बाबांच्या चरणांना स्पर्श करून आणला आहे, ठीक आहे? तेव्हा तो स्वतःपासून वेगळा होऊ देऊ नका, कळलं? बर, आता तुझ्या सूचना संपल्या असतील तर त्यांना निघू देत. अगं लांबचा प्रवास आहे, उगाच उशीर नको व्हायला, बाबा म्हणाले. नेहा आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे आईला जरा जास्तच काळजी वाटत होती. सांभाळून जा रे बाळांनो, बाबांनी हात उंचावून त्यांना निरोप दिला. मजा मस्ती करत वाटेत छोटे मोठे ब्रेक्स घेत ते साधारण संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान गावी पोचले. प्रसन्न वातावरणात आल्यानंतर सगळ्यांना कितीतरी वर्षांचा थकवा दूर झाल्यासारखं वाटलं. गावी आजी, मामा, मामी आणि त्यांची 2 मुले शेखर आणि केतकी असे 5 जणांचे कुटुंब होते. घरी पोचल्यावर सर्वांच्या भेटीगाठी झाल्या, विचारपूस झाली. काही वेळ गप्पा झाल्यावर एक एक करत प्रत्येकजण फ्रेश होण्यासाठी निघून गेला. रात्रीचं जेवण आटपून सगळे घरासमोरील खळ्यात गप्पा मारत बसले होते. आजीकडून गावातील गमतीशीर किस्से ऐकण्यात प्रत्येकजण अगदी मग्न झाला होता. दिवसभरातील प्रवासाचा थकवा एकाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हता. बहुधा खूप दिवसांनी एकत्र कुटुंब बसून गप्पा मारत बसले होते. त्यामुळे त्यांच्या गप्पा अधिकच रंगल्या होत्या. त्यात त्यांना वेळेचंही भान राहिलं नाही. सर्वजण आजीच्या विनोदांवर अगदी खळखळून दाद देत होते. एव्हाना 11 वाजून गेले होते. बर पोरांनो, माझी झोपायची वेळ झाली. तुम्ही पण लवकर झोपा, जास्त वेळ थांबू नका हा. आजी म्हणाली. पाठोपाठ मामा मामी जाऊ लागले. त्यांनीही जास्त वेळ थांबू नका असंच सांगितलं. आता खळ्यात नेहा, तिचे मित्र केतकी आणि शेखर गप्पा मारत बसले होते. ए नेहाताई, कसली डेअरिंग बाज आहेस तू. अशा भूतांनी पछाडलेल्या जागी कशी काय जातेस, आणि तेही न घाबरता. केतकी कौतुकाने म्हणाली. केतू, अगं आम्हा सगळ्यांनाच यात फार इंटरेस्ट आहे. नेहाने एक स्मित करत उत्तर दिलं. ताई, मलाही खूप आवड आहे ग, पण घरचे आम्हाला साधं ते पडक्या वाड्याकडे दुरूनही बघू देत नाही. केतकीने मानेला हलकासा झटका दिला खरा, पण चुकून आपण जे बोलायचं नव्हते ते बोलून गेलो असे भाव तिच्या चेहऱ्यावर पसरले. तितक्यात शेखरनेही तिला हाताने धक्का दिला आणि दबक्या आवाजात जरा रागानेच म्हणाला. अगं हे मंद, आत्याने सांगितलं होतं ना की ताईसमोर असल्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणून. काही नाही ग, ही काही बोलत असते, तू नको लक्ष देऊस. सारवा सारव करत शेखर म्हणाला. तू थांब जरा, तिला बोलू दे.
आवाजाची पट्टी जराशी वाढवत नेहाने शेखरला हाताने इशारा करून थांबवलं. आता नाईलाजाने केतकीला सांगावं लागणारच होतं. तिनं चोरट्या नजरेने आपल्या भावाकडे पाहिले आणि सांगायला सुरुवात केली. अगं ताई, आपल्या गावातच ना, पण जरा एका टोकाला एक वाडा होता. होता म्हणजे अजूनही आहे, पण तिथे कोणी आता राहत नाही. आजी सांगायची की तब्बल 50 वर्षापूर्वी ना तिथे एक कुटुंब राहायचे. आई, मुलगा आणि सून असे लहानसेच कुटुंब होते. त्यांचे कुटुंब ना गावातल्या प्रतिष्ठित आणि श्रीमंत मंडळींपैकी होते ग ताई. आई आणि मुलगा खूपच साधे आणि सरळ होते ग. त्यात आईचे जितके मुलावर प्रेम होते ना, त्याहूनही जास्त मुलाचे आपल्या आईवर होते. काही काळानंतर मुलाचे लग्न झाले. सगळं काही सुरळीत होतं ग ताई. आणि मग सुखात मिठाचा खडा पडावा ना, अगदी तसेच झाले. ती सून फार धृट, उद्धट आणि स्वार्थी निघाली ग. म्हणजे लग्नानंतरचे काही दिवस तिने सोज्वळ सालस असल्याचा आव तर आणला, पण जसजसे दिवस सरत होते ना, तसतसे तिचे खरे रूप सगळ्यांना दिसू लागले. ती तर नवऱ्याचा छळ पण करायची. एवढंच नाही तर तिने सासूलाही सोडले नाही. दिवसेंदिवस तिचा हा स्वभाव आणि वागणे अतिशय विचित्रपणे बदलत होते ग ताई. त्या मायलेकांना त्रास देण्यात तिला कसला असुरी आनंद मिळत होता ना, हेच काही समजेना. तिच्या या रोजच्या त्रासाला तो खूप कंटाळून गेलेला. याशिवाय तिचा आपल्या आईबरोबरचं वागणं हे काही त्याला सहन होईना. त्यामुळे एके दिवस त्याने संधी साधून आपल्या बायकोला छतावरून खाली ढकलले आणि खाली पडताच तिचं डोकं फुटून जागच्या जागी तिचा मृत्यू झाला. अशा भयंकर अवस्थेत होते ना ती ताई, की तिचे डोळे 7 उघडे होते. जणू काही ती वर उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्याकडे सुडाच्या भावनेने बघत होती. त्या सुनेला जाऊन 1 महिना पण झाला नसेल ग, आणि त्याच्या आईचा पण मृत्यू झाला. काही दिवसात तोही गेला. दोघांचे मृत्यूमागचे कारण अजूनही समजले नाही. रात्री सगळे काही ठीक होते ग, पण सकाळी त्याची आई अंगणात मृत अवस्थेत आढळली आणि मुलानेही तसाच जीव गमावला. अगदी तिथेच, जिथे महिन्याभरापूर्वी त्याने बायकोला ढकललेले होते. आणि त्यानंतर मात्र तो वाडा ओसाड पडला. एवढे सगळं घडून गेल्यानंतर कालांतराने त्या बाजूला लोकांनी जायचेही टाळले. पण एकदा ना एक गावकरी संध्याकाळी 6:30 ते 7च्या सुमारास त्या वाड्याच्या जवळून जात होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना त्याचे मुंडके धडा वेगळे पडलेले दिसले, अगदी तिथेच, त्याच ठिकाणी. अशा काही 3 ते 4 घटना तिथे घडल्या आहेत. अगं, ती सून म्हणे बऱ्याच लोकांना छताच्या कठड्यावरती पाय खाली सोडून बसलेली दिसलीये, तर कधी वाड्याच्या भोवती फिरताना दिसते. त्यानंतर कोणीही त्या बाजूला जाण्याचे धाडस केले नाही. असे म्हणतात की आजही तिचा आत्मा तिथे भटकत असतो. इतकं सगळं सांगितल्यानंतर केतकीनं एक दीर्घ श्वास सोडला. काही वेळ शांतता पसरली. प्रत्येक जण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. वा, काय इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि तितकीच टेरिफाईंग सुद्धा. पण आता प्रश्न असा आहे की ही गोष्ट खरी आहे की फक्त दंतकथा. असं म्हणतात सगळे एकमेकांकडे पाहू लागले आणि नेहाच्या बोलण्याचा आशय तिच्या मित्रमैत्रिणींना कळला. शेखर आणि केतकीलाही समजायला वेळ लागला नाही. शेखर घाबरतच म्हणाला, ए ताई, तू तिकडे जाण्याचा विचारही करू नकोस. अगं, कालच बाबांना आत्याचा कॉल आला होता की तुझ्याकडे असले विषय काही काढू नका म्हणून. अगं, बाबांनी आम्हाला सक्त ताकीद दिलीये की आम्ही काही सांगायचं नाही. पण ही बावळट इतकं सांगूनही त्याबद्दल बोललीच. केतकीला हळूच फटका देत शेखर म्हणाला, अरे मग बरंच झालं की. तसंही गावात असा थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेण्याची मज्जाच वेगळी असते. तू घाबरू नकोस रे, आम्हाला सवय आहे अशा ठिकाणी जाण्याची. आणि तुला एक गंमत सांगू का? आजपर्यंत आम्ही 50च्या वर जागा एक्सप्लोअर केल्यात, पण तिथे असं काहीच नव्हतं. लोक छोट्याशा गोष्टींचा फार भाव करतात.
कधी ओसाड जागेवर झालेल्या साध्या हालचालींनाही भूताचं नाव देऊन मोकळे होतात. अरे एखादा कुत्रा मांजर काहीही असू शकतं ना. कधीतरी झाडावर अडकलेल्या कापडाला भूत समजून दचकतात. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, पण लोक आपल्या सोयीप्रमाणे आपल्या बुद्धीला पटेल तसा अर्थ लावून मोकळे होतात. मग अफवा पसरायला वेळ लागत नाही. तसंच काहीसं इथे नसेल असं कशावरून? नेहा आपला मुद्दा पटवून देत म्हणाली. हां, मलाही वाटतं एखादी फेरी टाकायला हरकत नाही. स्वप्नील म्हणाला. आज नको. अजूनही आज जागे असतील. उद्या रात्री सगळे झोपले की मग जाऊयात. काही वेळ इतर गोष्टींवर विचारविनिमय करून सगळे झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण शेखर आणि केतकी सोबत फिरायला बाहेर पडले. जाण्याआधी मामाने शेखरला हळूच काहीतरी कानात सांगितलं आणि त्यानेही होकारार्थी मान हलवली. नेहाला मात्र मामाने काय सांगितले असेल याचा अंदाज आला. शेखर आणि केतकीनं नेहा आणि तिच्या मित्रांना गाव फिरवून आणलं. गावातल्या काही लोकांची ओळखी करून दिल्या. गावातील छान निसर्गरम्य अशा जागा दाखवल्या. सर्वजण फोटो काढत मजामस्ती करत वेळ घालवत होते. दिवसभर भटकून थकून भागून ते घरी आले. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर खळ्यात न बसता सगळेजण झोपायला गेले. अर्थात ठरल्याप्रमाणे रात्री त्या वाड्याकडे जायचं होतं. 11च्या सुमारास नेहाने एक एक करत सगळ्यांना उठवलं. शेखरला सुद्धा उठवलं, कारण तोच त्यांना वाड्यापर्यंत घेऊन जाणार होता. नेहाताई, अगं आपण नको ना जायला तिकडे. अगं दिवसा तिथे कोणी जायची हिंमत करत नाही. आपण तर रात्री नको नको, बाबांना कळलं तर मारतील मला. शेखर नेहाला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. काही होणार नाही रे. आणि कोणाला कळणारही नाही. आपल्याला तिकडे मुक्काम थोडीच करायचा आहे. तासाभरात येऊ परत. नेहानं स्पष्ट केलं. ए ताई थांब ना, मी पण येते ना ग तुझ्यासोबत. नाहीतरी मला कधी संधी मिळणार. केतकी हळूच मध्ये म्हणाली. अजिबात नाही या. हा सगळा गोळ तूच घातलायस. तू बोलली नसतीस तर ताईला कळलंच नसतं. डोळे मोठे करून शेखर रागवत म्हणाला. हे बघ केतू, आपण सगळेच गेलो आणि इथे मामा मामी किंवा आजीला जाग आली तर प्रॉब्लेम होईल. शिवाय आमच्या मोबाईलला रेंज नाही. तेव्हा तू जर इथे थांबलीस तर इथे काय परिस्थिती आहे हे शेखरला कॉल करून सांगू शकतेस ना. म्हणून तू इथेच थांबशील का प्लीज? नेहाने केतकीला प्रेमाने समजावले. तिनेही मान हलवून होकार दिला. नेहा आणि तिचे मित्र कायमच आपल्यासोबत इक्विपमेंट्स असलेली बॅग ठेवत असत. त्यामुळे आज ते कामास येणार होते. प्रत्येकाने बॅग टॉर्च घेतला आणि त्या वाड्याच्या दिशेनं चालू लागले. रस्त्यावर सर्वत्र अंधार होता. रातकिड्यांचे आवाज आणि मध्येच घुबडाची धृत्कार ऐकू येत होती. नेहा आणि बाकीचेही पहिल्यांदाच गावातील ही भयाण शांतता अनुभवत होते. 10 मिनिटे चालल्यानंतर ते वाड्याजवळ येऊन पोहोचले. मघापासून समोर राहून प्रतिनिधित्व करणारा शेखर आता 4 पावलं मागे आला. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट पसरलं होतं. या 20 वर्षात तो कधीच इतक्या उशिरा रात्री बाहेर पडला नव्हता. ज्या झपाटलेल्या वाड्याबद्दल त्याने आजीकडून ऐकलं होतं, तो वाडा त्याच्या समोर होता. अंधारामुळे वाड्याची अस्पष्ट आकृती फारच भीतीदायक वाटत होती. त्यांनी एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली. वाड्याच्या तुटक्या कुंपणातून आत प्रवेश केला. एका टोकाला स्वप्नील तर दुसऱ्या टोकाला विराज. मध्ये नेहा, अनघा, तनया आणि शेखर असे चालत होते. टॉर्चचा प्रकाश आजूबाजूला वर खाली टाकत असताना तनयाला जाणवले की वर छताच्या कठड्यावर कोणीतरी पाय खाली सोडून बसले. दहा मिनिटे चालल्यानंतर ते वाड्याजवळ येऊन पोहोचले. मघापासून समोर राहून प्रतिनिधित्व करणारा शेखर आता 4 पावलं मागे आला. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट पसरलं होतं. या 20 वर्षात तो कधीच इतक्या उशिरा रात्री बाहेर पडला नव्हता. ज्या झपाटलेल्या वाड्याबद्दल त्याने आजीकडून ऐकलं होतं, तो वाडा त्याच्या समोर होता.
अंधारामुळे वाड्याची अस्पष्ट आकृती फारच भीतीदायक वाटत होती. त्यांनी एक एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली. वाड्याच्या तुटक्या कुंपणातून आत प्रवेश केला. एका टोकाला स्वप्नील तर दुसऱ्या टोकाला विराज, मध्ये नेहा, अनघा, तनया आणि शेखर असे चालत होते. टॉर्चचा प्रकाश आजूबाजूला वर खाली टाकत असताना तनयाला जाणवले की वर छताच्या कठड्यावर कोणीतरी पाय खाली सोडून बसले. ती क्षणभर दचकली. भीतीनं 2 पावले मागे सरकलीच होती की गडबडून तिचा पाय स्वतःच्या पायात अडकला, म्हणून सावरायला लगेच तिने बाजूच्या झाडाचा आधार घेतला. परंतु झाडावरच्या काटेरी वेलींमुळे तिच्या मनगटावरचा बांधलेला धागा तुटला. तेव्हा लगेच बाजूला असलेल्या स्वप्नील आणि अनघाने तिला सावरले. मी काय म्हणतो, आपल्याला या वाड्यापर्यंत यायचं होतं. आपण आलोही, वाडाही पाहिला. आतमध्ये जाऊन बघायची काही गरज नाही असं मला वाटतं. तसंही आज जीर्ण दगडांशिवाय आणखीन काय असणार. माझं ऐकाल तर माघारी फिरूया, कारण मामाला जाग आली तर उगाच प्रॉब्लेम होईल आणि आपल्यामुळे उगाच या शेखरला ओरडा बसेल. स्वप्नील म्हणाला. हो स्वप्नील दादा, मलाही असंच वाटतंय. आपण घरी जाऊया. अरे वाड्याच्या इतक्या जवळ आलोच आहोत तर आज जाऊन बघूयात ना. असं म्हणत विराजने आपल्या बॅगमध्ये असलेले EMF इक्विपमेंट काढले आणि सुरू केले. EMFचे काम आसपास जर एखादी एंटिटी असेल तर तिला डिटेक्ट करायचे असते. घोस्ट हंटिंग करताना हे यंत्र महत्त्वाची भूमिका बजावते. विराजने यंत्र सुरू करताच त्यात थोडेफार रीडिंग येऊ लागले. पण याचा अर्थ प्रत्येकदा एखादी नेगेटिव्ह एनर्जी असेलच असं नाही. एखादी सजीव किंवा निर्जीव वस्तूही असू शकते. जसजसे ते आत जाऊ लागले त्यात एकदा मध्येच फुल रीडिंग आले आणि बंद झाले. पण फक्त इतक्यावरूनच निष्कर्ष लावणे चुकीचे होते की वाडा झपाटलेला आहे. विराजने मीटर बंद केले. आता आत गेल्यावरच खरं काय ते कळू शकणार होतं. अंधारात चालताना सगळ्यांना पायदळी साप किंवा विंचू काटा येणार नाही ना याची भीती वाटत होती. काही अंतर चालल्यावर ते मुख्य दरवाजाजवळ आले. आपापल्या टॉर्चचा प्रकाश आसपास टाकला. सर्वत्र सुकलेला पालापाचोळा पडला होता. वाड्याची ठिकठिकाणी पडझड झाली होती. वर्षानुवर्षे इथे माणूसच काय तर एखादे जनावर सुद्धा फिरकले नसावे. विराजने दार उघडण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ ठरला. स्वप्नील, अरे जरा मदत कर ना. दाराला कडी कुलूप नव्हतं, नुसतंच बंद होतं. स्वप्नीलने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास सोडला आणि दाराला धक्का दिला. पण कित्येक वर्षात कोणी इथली पायरी देखील चढले नसेल, त्यामुळे दार पक्के बसले होते. 2-3 धक्के देऊन दार उघडले आणि ते आत दाखल झाले. वाडा आतून भव्य होता. आत येताच त्यांना एक प्रकारचा उग्र दर्प येऊ लागला. अरे, बरेच वर्ष हा वाडा बंद होता ना, म्हणून असा दर्प येत असावा. नेहाने एक अंदाज बांधला. प्रत्येकाकडे असलेल्या टॉर्चमुळे भरपूर प्रकाश पडला होता. त्या प्रकाशात 50 वर्षांपूर्वीचे सामान तसेच पडून असल्याचे दिसले, ज्याला वाळवी लागून ते सडले होते. भिंतीचा रंग काळा पडला होता. जागोजागी जळमटं लागली होती. संपूर्ण वाडा धुळीनं माखला होता. आतमध्ये येताच तनयाला खूप विचित्र वाटू लागलं. म्हणजे प्रचंड नकारात्मकता जाणवू लागली. ए, ऐका ना, आपण इथून प्लीज निघून जाऊयात का? मला ही जागा काही बरोबर वाटत नाहीये. तनयासारखी जाण्याचा तगादा लावत होती. याआधी तनया कधीच अशी वागली नव्हती. याउलट हे 5ही जण अशा काही ठिकाणी जाऊन आले होते जिथे यापूर्वी कोणीही गेले नव्हते. पण आज तनया फारच अस्वस्थ वाटत होती. अगं, या वाड्याबद्दल आपण इतकं काही ऐकलंय ना, त्यामुळे तुला तसं वाटत असेल. आणि समजा असं काही असतंच तर आम्हाला सुद्धा जाणवलं नसतं का? अनघाने समजावलं. अरे, हा वाडा गेले 50 वर्षांपासून बंद आहे. इथे काहीही असू शकतं ना, साप, विंचू किंवा एखादी हिंस्र पशु, ज्याने या वाड्याला आपले निवासस्थान बनवले असेल. मध्येच स्वप्नील म्हणाला. एखादं जनावर असतं तर आतापर्यंत आपण जिवंत तरी राहिलो असतो का? अनघा टॉर्चच्या प्रकाशात स्वप्नीलकडे बघत म्हणाली. नेहा मघापासून गप्पच होती, कारण ती वाड्याच्या हद्दीत दाखल झाल्यापासून प्रत्येक कोपरानकोपरा आपल्याकडील कॅमेऱ्यात कैद करत होती. आजपर्यंत अशा बऱ्याचशा जागांवरती गेली होती, पण ही जागा त्यापेक्षा जरा वेगळी भासत होती. तिला अजूनही हवे तसे पुरावे मिळाले नव्हते. नेहाने ठरवले की वाड्याच्या प्रत्येक खोलीत जाऊन बघावे.
वाडा मोठा असल्याने बराच वेळ लागणार होता. शिवाय घरी कोणाला जाग आली तर घोळ होईल असा विचार करून सगळ्यांनी तिथून बाहेर पडायचं ठरवलं. कारण जर इथं काही असतं तर अनुभव नक्कीच आला असता. पण शेवटचा प्रयत्न म्हणून विराजने पुन्हा EMF सुरू केले आणि यावेळी मात्र रीडिंग अजिबात आलं नाही. बघितलंस ना शेखर, इथे कोणाचाही आत्मा नाही, आणि असता तर मीटरने लगेच रीडिंग दिलं असतं. याआधी जे रीडिंग आलं होतं त्याचं कारण आसपास एखादी वस्तू असेल. शिवाय इथे आपण इतक्या वेळेपासून आहोत, मग काही जाणवायला तरी हवं होतं ना. जाऊ देत, आता आपण निघूयात. नेहाच्या मताशी सगळे सहमत झाले. ते त्या वाड्यातून बाहेर पडले. तनया मात्र इथे आल्यापासून तिच्या चेहऱ्यावरील हावभाव जरा बदलले होते. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. अरे, अशा प्रकारच्या निर्जन ठिकाणी ओसाड पडलेल्या वास्तूमध्ये आल्यावर आणखीन काय होणार? तिथल्या वातावरणाचा प्रभाव तर पडणारच ना, विराज म्हणाला. 2 मिनिटे सगळं शांत असताना शेखर मध्येच हळू आवाजात बोलला, तिथे खरंच कोणी नव्हतं की तिला स्वतःचं अस्तित्व दाखवायचं नव्हतं? काय रे, काही बोललास का तू? नाही ताई, म्हणजे बराच वेळ झालाय ना, आता लगेच घरी जायला हवं. शेखर लगबगीनं पुढे चालत म्हणाला. त्यासरशी सगळ्यांनी आपल्या चालण्याचा वेग वाढवला. चालत असताना नेहाच्या लक्षात आलं की तनया सगळ्यांपेक्षा जराशी मागे आहे. तशी नेहा मागे वळली. अगं, किती हळू चालतीयस. जरा पटापट पावलं उचल की, लवकर घरी जायचंय. आणि हे काय, तुझा चेहरा असा का वाटतोय? बरं वाटत नाहीये का? पाणी हवंय का तुला? असं म्हणत तनयाचा हात धरून आपल्यासोबत घेऊन जाऊ लागली. नेहा! स्वप्नीलने अचानक नेहाला आवाज दिला. काय रे, किती मोठ्याने हाक मारली. घाबरले ना मी. अरे, तुम्ही मुली किती बोलता? आधी घरी पोहोचू, मग काय बोलायचं ते बोला ना. घरचे उठले तर प्रॉब्लेम होईल. आता जरा पटापट पावलं टाका. स्वप्नील जरा वैतागून बोलला. सगळे वाड्याच्या कुंपणातून बाहेर आले. तेवढ्यात शेखरच्या मोबाईलची रिंग वाजली आणि क्षणभर प्रत्येकाचे पाय जागीच थांबले. बापरे, बाबा उठले तर नसतील ना? अरे यार, असं झालं तर आता माझं काही खरं नाही. शेखरने घाबरत फोन उचलला. हॅलो दादा, अरे किती वेळ लागणार आहे तुम्हाला अजून? बाबा उठले तर घोळ होईल, जरा लवकर या. बाबा उठले नाही हे ऐकून शेखर सोबत सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. हो हो, आम्ही घरीच पोहोचत आहोत. चालण्याचा वेग वाढवत सगळे घरी पोचले. जराही आवाज न करता पटापट प्रत्येकजण आपापल्या जागेवर येऊन झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे चहा घेत गप्पा मारत होते. तनया मात्र शांत होती, फार कोणाशी बोलत नव्हती. काही वेळानं स्वप्नील म्हणाला, चला ना, जरा बाहेर फेरफटका मारून येऊ. शहरात गेल्यावर अशी ताजी हवा मिळायची नाही. आत्ता? अरे थोड्या वेळाने जाऊ ना. अनघा म्हणाली. मी चाललोय, कोणाला यायचंय का? मी येते, मला जरा बरं वाटत नाहीये. तनया स्वप्नीलकडे बघत म्हणाली. उरलेले नंतर जॉईन होणार असल्यामुळे स्वप्नील आणि तनया निघून गेले. थोड्या वेळाने नेहाला आईचा कॉल आला. काय गाई, आवाज कसा थकल्यासारखा येतोय तुझा? तरी मी म्हणाले होते की सामान नीट लागलं नाहीये, मी नाही जात गावी. पण तू हट्टाने मला इथं पाठवलंस. स्वतः मात्र तिथे एकटीच सामानाची मांडामांड करत बसली असशील. आवाज बघ कसा लागतोय तुझा. मला ना कधी कधी खरंच प्रश्न पडतो की मी तुझी आई आहे का तू माझी आई. अगं बाळा, एवढं काहीच नाही झालेलं ग, जर अशी कडकड वाटते बस. आईच्या आवाजातून तिच्या तब्येतीचा अंदाज येत होता. काही वेळ बोलणं झाल्यावर नेहाने फोन ठेवून दिला. तिचा चेहरा काहीसा चिंतातूर दिसू लागला. काहीसा विचार करून ती म्हणाली, गाईज, आपण आजच निघूया. आईची तब्येत बरी नाही आणि मी गेल्याशिवाय ती डॉक्टरकडे सुद्धा जाणार नाही. अगं पण 2 दिवसही झाले नाही तुला इथे येऊन. अजून 2 दिवस थांब ना. तसंही मुंबईला गेलीस की पुन्हा परत यायची नाहीस. मामी, अगं मलाही आवडलं असतं ग थांबायला, आणि आम्ही तसं ठरवूनही आलो होतो. पण तुला आईचा स्वभाव माहितीये ना ग, तिला कितीही त्रास झाला तरी बोलून दाखवणार नाही. आजारपण अंगावर काढेल. मामा, आजी, केतकी, शेखर
सगळ्यांनी तिला अजून एक दिवस राहण्याचा आग्रह केला, पण नेहाचा निर्णय ठाम होता. थोड्या वेळाने स्वप्नील आणि तनया सुद्धा आले. स्वप्नील, विराज, अनघाला अजून 2 दिवस थांबण्याची इच्छा होती, पण त्यांचाही नाईलाज होता. तनया मात्र अस्वस्थ वाटत होती. तिलाही इथून कधी निघतोय असं झालं होतं. बरं, जायचं ठरवलंच आहेस तर मी काही अडवत नाही, पण तुम्हाला जेवल्याशिवाय मी काही पाठवणार नाही. मामीने आदेश दिला. कोकणात येताना सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता, पण तो उत्साह आता कोटच्या कोठे निघून गेला होता. नेहाला काळजी होती ती फक्त आईची. तिनं आईला आम्ही संध्याकाळपर्यंत पोहोचतो असं कळवलं होतं. शेवटी सगळ्यांचा निरोप घेऊन नेहा आणि तिचे मित्रमैत्रिणी परतीच्या मार्गाला लागले. प्रवासात प्रत्येकजण मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता. फार कोणाच्या गप्पा रंगल्या नाहीत. त्यातच तनयाला तिच्या वडिलांचा कॉल आला. तनया, अगं मला आणि तुझ्या आईला अर्जंटली तुझ्या काकांकडे पुण्याला जावं लागतंय. अगं त्यांना हार्ट अटॅक आलाय. ते ICU मध्ये आहेत. मी काय म्हणतो, आम्ही येईस तोवर तू नेहाकडे थांबशील का? आम्ही 4-5 दिवसात परत येऊ. नाहीतर एक काम कर, तू नेहाला फोन दे, मी बोलतो तिच्याशी. त्यानंतर त्यांनी नेहाला तनयाने तिच्याकडे राहण्याबाबत विचारलं. काका, हे काही विचारणं झालं का? तुम्ही अजिबात काळजी करू नका. तनया माझ्यासोबत माझ्या घरी राहील. रात्री साधारण 8:30 वाजता नेहा आणि तनया घरी पोचल्या. विराज, स्वप्नील, अनघा यांनी दोघींचा निरोप घेतला आणि तेही निघून गेले. आई बेडरूममध्ये झोपली होती. बाबाही उशाशी बसून तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते. नेहा धावतच आईजवळ आली. खूप ताप आहे का हो बाबा? आईच्या गालाला, गळ्याला हात लावून अंदाज घेत तिनं विचारलं. अगं, दुपारपर्यंत जास्त नव्हता, पण संध्याकाळी अचानक वाढला. डॉक्टर तपासून गेलेत. उद्या सकाळपर्यंत बरं वाटेल म्हणालेत. हे बोलत असताना बाबांचे लक्ष तनयाकडे गेले. तसे नेहाने ती आपल्यासोबत काही दिवस राहणार असल्याचे सांगितलं. नेहाचा आवाज ऐकताच आईने डोळे उघडले. कसं वाटतंय ग आता? मला माहित होतं तुझी तब्येत जास्त खराब असणार आणि तू मला काही सांगणार नाहीस, म्हणूनच मी ताबडतोब आले. नेहाला पाहून आईच्या चेहऱ्यावर स्मित आले, पण दुसऱ्याच क्षणाला आईची नजर तनयावर गेली आणि चेहऱ्यावरील स्मित निवळले. तनयाकडे ती विचित्र नजरेने पाहू लागली. खूप ताप आहे का हो बाबा? आईच्या गालाला, गळ्याला हात लावून अंदाज घेत तिनं विचारलं. अगं, दुपारपर्यंत जास्त नव्हता, पण संध्याकाळी अचानक वाढला. डॉक्टर तपासून गेलेत. उद्या सकाळपर्यंत बरं वाटेल म्हणालेत. हे बोलत असताना बाबांचे लक्ष तनयाकडे गेले. तसे नेहाने ती आपल्यासोबत काही दिवस राहणार असल्याचे सांगितलं. नेहाचा आवाज ऐकताच आईने डोळे उघडले. कसं वाटतंय ग आता? मला माहित होतं तुझी तब्येत जास्त खराब असणार आणि तू मला काही सांगणार नाहीस, म्हणूनच मी ताबडतोब आले. नेहाला पाहून आईच्या चेहऱ्यावर स्मित आले, पण दुसऱ्याच क्षणाला आईची नजर तनयावर गेली आणि चेहऱ्यावरील स्मित निवळले. तनयाकडे ती विचित्र नजरेने पाहू लागली. बाबा, तू आराम कर आता. मी आले ना, मी बघते आईकडे. हातातली बॅग बाजूला ठेवत नेहा म्हणाली. अगं, आता कुठे प्रवासातून दमून आलीयस? तूच जरा आराम कर आणि उद्यापासून काय काळजी घ्यायची ती घे. तसाही ताप उतरलाय आता. हां, त्यामुळे तुम्ही दोघेही जाऊन झोपा. जा बाळा, तू पण जा. बाबांचे म्हणणे ऐकून दोघीही झोपण्यास निघून गेल्या. सकाळी नेहाचे डोळे उघडले तेव्हा आई तिला उठवायला आली. अगं, कालच तापाने फणफणत होतीस ना, आणि आज उठून चक्क कामाला सुद्धा लागलीस. नेहा बेडवरून उतरत म्हणाली. ताप उतरलाय ग आता. शिवाय घर बघ किती अस्ताव्यस्त झालंय. जरा आवरून घेते आणि मग काय, दिवसभर आरामच करायचा आहे. ते काही नाही, मी आले ना, तेव्हा आता तू फक्त आराम करायचास. असं म्हणत नेहा आईला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. नेहा किचनमध्ये सकाळची सर्व कामे करत बसली होती. तितक्यात तनया तिच्याजवळ आली. नेहा, ऐक ना, मी जरा घरी जाऊन येते. माझे काही कपडे आणि सामान आणायचं आहे. तुला काही हवंय का? बाहेरून काही आणायचं असेल तर तेही घेऊन येते.
आता तर काही नकोय, पण काही लागलंच तर कॉल करून सांगेन तुला. दुपारचे 12 वाजले होते. तनया सामान घेऊन नेहाकडे आली. तिने येताना सोबत गुलाबजाम आणले होते. ते जेवताना बाबांच्या पानात वाटले. काकू घ्या ना, छान फ्रेश आहेत. औषध घेऊन तोंड कडू झालं असेल ना? गुलाबजामचा डबा समोर करत तनया म्हणाली. नाही नको. मला खाण्याची अजिबात इच्छा नाही. ताप उतरला असला तरी तब्येत बरी नाहीये ग माझी अजून. जेवणही नकोसं वाटतंय. असं बोलून आई आतमध्ये आराम करायला निघून गेली. बस ग जेवायला, मी थांबले तुझ्यासाठी. बाबाला शुगर आहे म्हणून त्याला आधी वाढलं. अगं नेहा, मी काय म्हणते, जेवणाचं राहू दे ना. अगं आमच्या घराजवळ काकू राहतात. त्या फार गरीब आहेत ग. त्यांना पैशाची खूप गरज आहे. आई बाबा नसले ना की मी त्यांच्याच घरी जाऊन जेवते. उत्तम स्वयंपाक करतात त्या. आणि आई जाताना त्यांना सांगून गेली आहे. आणि आता जर मी नाही ना गेले तर त्यांना वाईट वाटेल. शिवाय त्या माझ्यासाठी नॉनव्हेज बनवतील. आणि तुझ्या घरी चालत नाही ना आईला. अगं तसंही मी नाश्ता करतच नाही. दुपारी जेवणच करते आणि रात्री एक फळ खाते. तुला तर माहीतच आहे. म्हणून माझ्या जेवणाची अजिबात काळजी करू नकोस. 1 मिनिट, मला आधी सांग, तू कधीपासून नॉनव्हेज खायला लागलीस? पूर्वी तर त्याच्या वासाने सुद्धा तुला मळमळ व्हायची. मग आता अचानक कसं खायला लागलीस? नेहाने भुवया आकसून प्रश्न केला. आवडायला लागलं ग. शेवटी आवड असती, कधीही बदलू शकते ना. अजून खाल्लं नाहीये मी, पण कोकणातनं आल्यापासून ना नेहा, मला खूप नॉनव्हेज खायची इच्छा होती. तनयाच्या या वाक्यावर नेहा एकटक तिच्याकडे बघू लागली. नेहा आणि बाबांचे जेवण आटोपले. आई तिच्या रूममध्ये आराम करत होती. त्यानंतर नेहा आणि तनया नेहाच्या रूममध्ये गप्पा मारत होत्या. बोलताना नेहाला जाणवलं की तनया पूर्वीसारखी बोलत नाही. तिने हळूच तनयाला विचारले. तनया, मी बघतेय की जेव्हापासून आपण त्या वाड्यातून परत आलोत तेव्हापासून तू गप्प गप्प आहेस. तू बरी आहेस ना? अगं हो, बरीच आहे मी. मला काय होणार आहे? नजर चोरत तनयाने उत्तर दिलं आणि उगाच मोबाईलच्या स्क्रीनला स्क्रोल करू लागली. बराच वेळ असाच गेला असेल. काही वेळाने नेहा काम करण्यासाठी किचनमध्ये निघून गेली. तिला मदत म्हणून तनयाही सोबत गेली. काम करता करता नेहाला काहीतरी आठवलं. तनया, रूममध्ये माझा मोबाईल राहिलाय ग, आणतेस का प्लीज? हो आणते ना. असं म्हणत तनया मोबाईल आणायला रूममध्ये गेली. तितक्यात आई ग. पडण्याचा आवाज आला आणि सोबतच आईच्या ओरडण्याचाही आवाज आला. नेहा किचनमधून धावतच आईच्या रूममध्ये गेली. बाबाही तिथे आले. आई बेडवरून खाली पडली होती आणि तनया तिला उचलत होती. अगं आई, कशी काय पडलीस? तुला लागलं तर नाही ना? तिने आणि तनयाने आईला आधार देऊन बेडवर बसवलं. आईचा चेहरा घाबरलेला दिसत होता. अगं मी झोपले होते तेव्हा 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 कोणीतरी अचानक मला धक्का देऊन खाली पाडलं ग. छे ग, हे कसं शक्य आहे? कोण धक्का देणार तुला? तू झोपेत होतीस म्हणून बेडवरून पडली असणार. होतं असं कधी कधी. नाही ग, तसं नाही. हो, असंच आहे. आणि आता फार विचार करू नकोस. झोप शांतपणे. आईचे बोलणे मध्येच थांबवत नेहाने तिला झोपायला लावले. रात्रीचा डोस घेतल्यावर आईच्या प्रकृतीत आणखीन सुधारणा होऊ लागली. रात्री जरा वेळ शतपावली करून नेहा आणि तनया घरी आल्या. सकाळी लवकर उठायचे म्हणून दोघीही झोपी गेल्या. सगळे गाढ झोपले होते. रूममध्ये शांतता होती. घड्याळाची टिकटिक स्पष्ट ऐकू येत होती. 12चा सुमार असेल. तनयाला एका आवाजाने जाग आली. किट किट असा तो आवाज होता. तिने जागेवरून जरा मान वळवून दाराच्या दिशेने पाहिलं तर तिला नाईट लॅम्पच्या मंद प्रकाशात एक धुसर आकृती उभी दिसली आणि तितक्यात नाईट लॅम्प खटकन आपोआप बंद झाला. तो आवाज आणि खोलीतील हालचाल अधिक स्पष्ट होऊ लागली. तिने गडबडीनं बाजूला असलेला मोबाईल कसाबसा उचलला आणि थरथरत्या हाताने फ्लॅशलाईट सुरू केला. आणि त्या प्रकाशात तिला जे काही दिसलं ते जीव जाण्यासाठी पुरेसं होतं. तिला दाराजवळ गुडघ्यापर्यंत लांब मोकळे केस सोडलेली एक बाई उभी दिसली. तिचे डोळे पांढरे फटक होते. डोक्याला लागलेली रक्ताची धार कपाळ आणि नाकावरून ओघळत तोंडात जात होती.
त्यामुळे तिचे रक्ताळलेले दात अजूनच भयानक दिसत होते. नारळाला चीर पडावी तसे तिच्या डोक्यापासून कपाळापर्यंत चीर पडली होती. तिच्या दातातून तो किट किट असा आवाज येत होता. ती आता हळूहळू तनयाच्या दिशेने येऊ लागली. तसे भीतीने तनयाचे हातपाय गार पडले. तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. पण तिनं पूर्ण अवसान गोळा करून नेहाला गदा गदा हलवलं. नेहा दचकून उठली. पटकन उठून तिनं लाईट लावला आणि तनयाकडे पाहिलं. तनया, अगं काय झालं? तू इतकी का घाबरलीयस? रूम प्रकाशित होताच ती बाई नाहीशी झाली. अगं नेहा, मला त्या दाराजवळ एक खूप भयानक बाई दिसली. ती माझ्याजवळच येत होती. तिचे डोळे पांढरे आणि केस मोकळे होते. तिच्या डोक्यातूनही रक्त येत होतं. दात विचकत ती माझ्याजवळच येत होती ग. नेहा, मला खूप भीती वाटते. नेहा. तितक्यात अचानक तो नाईट लॅम्पही सुरू झाला. नेहा एक नजर नाईट लॅम्पकडे बघून तनयाला म्हणाली, अगं, तुला स्वप्न पडलं असेल, कारण आपण त्या वाड्यात जाऊन आलो ना, आणि तुझ्या डोक्यात ते अजूनही आहे. माहिती आहे मला. नेहाने त्या प्रसंगाला स्वप्न समजून तनयाची समजूत काढली. लाईट बंद करून ती तनयाकडे वळली. आता शांतपणे झोप. उद्या आपल्याला ऑफिसलाही जायचंय. असे नेहा बोलत असताना तनयाला तीच भयंकर बाई नेहाच्या मागून डोकावताना दिसली. यावेळी ती विचित्रपणे हसत होती. तनयाने डोळे गच्च मिटून देवाचे नामस्मरण केले आणि तशीच बेडवर पडून राहिली. पहाटे तिला केव्हा तरी झोप लागली असावी. सकाळचे 6 वाजले होते. आई उठली अन तिनं कामाचा मोर्चा सांभाळला. त्यानंतर नेहाला तितक्याच प्रेमाने उठवले. आजपासून नेहाचे ऑफिस सुरू होणार होते. नेहा आणि तनया ऑफिसची तयारी करून नाश्त्याची वाट बघत गप्पा मारत होत्या. तेवढ्यात तनया म्हणाली, मी आलेच 2 मिनिटात. आणि ती आतमध्ये निघून गेली. आई पोह्याची प्लेट घेऊन हॉलमध्ये येतच होती. आज काय बातम्या आल्यात पेपरमध्ये, बघू जरा. असं म्हणत नेहा तिथून 4 पावलावर असलेल्या टेबलवरचा पेपर घेण्यासाठी उठली आणि धाक असा मोठा आवाज झाला. तनया आणि बाबा धावतच हॉलमध्ये आले. नेहालाही कळले नाही की अचानक काय झालं. नेहा बसलेल्या ठिकाणी वर फिरत असलेला पंखा एकाएकी खाली पडला होता. आईने घाईघाईत पोह्याची प्लेट बाजूला ठेवली आणि नेहाकडे धाव घेतली. तसे बाबा आणि तनयाही आले. नेहा, अगं तुला काही झालं नाही ना? असे कसे झाले अचानक? आणि तू जर इथे बसली असतीस तर? बापरे, कल्पनाही नाही करवत. तनया म्हणाली. हे बोलत असताना आईची नजर सतत तनयावर होती. घरातले वातावरण शांत झाल्यावर दोघीही ऑफिसला पोचल्या. 4 दिवसांच्या सुट्टीनंतर, शिवाय आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने काम भरपूर होतं. म्हणून सगळेच आपापल्या कामाला लागले. आज लंचला ते बाहेरच गेले होते. शिवाय स्वप्नीलही त्याच्या कामानिमित्त बाहेर असल्यामुळे तोही त्यांना जॉईन झाला. गाईज, नेहाचं नवीन घर खूप छान आहे. असं तनया सर्वांना सांगत होती. आम्हाला तर फ्लॅट बघायचा योगच आला नाही. कोकणात जायला निघालो तेव्हाही बाहेरूनच तुला पिक केलं आणि ड्रॉप करताना उशीर झाला तेव्हाही जमलं नाही. असो, बाकी सत्यनारायणाची पूजा कधी घालणार आहेस? देवांना असं ताटकळत ठेवू नये, स्वप्नीलने म्हटले. अरे, आईची तब्येत बरी नव्हती ना, म्हणून राहिलं. पण येत्या रविवारी पूजा घालणार आहोत आम्ही. तितक्यात नेहाच्या मोबाईलची रिंग वाजली. बोल आई. पण मला आधी सांग, तुझी तब्येत बरी आहे ना? हो ग, अगदी ठणठणीत आहे. बरं, मी काय म्हणते, आज घरी जरा लवकर येशील का? थोडं महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. फोनवर बोलण्यासारखं नाहीये का? म्हणजे तू सांगशील तसं. नाहीतर आम्ही जरा लवकरच येतो घरी, मग सविस्तर बोलू, काय? नेहा जरा उठून बाजूला येत म्हणाली. नाही, नको. मला फक्त तुझ्यासोबतच बोलायचं आहे. बरं, मी लवकर निघते ऑफिसमधून. असं म्हणून नेहाने कॉल कट केला. तनयाला काहीतरी कारण देऊन ठरल्याप्रमाणे नेहा 5 वाजता घरी जायला निघाली. नेहा घरी पोचली तेव्हा आई समोर हॉलमध्ये तिचीच वाट बघत बसली होती. आई, बोल, काय बोलायचं होतं तुला? सोफ्यावर पर्स ठेवून जरा निवांत बसत नेहाने प्रश्न केला. नेहा, हे बघ, बाळा, मी
कधीतरी तुझ्या कोणत्याही मित्रमैत्रिणींच्या घरी येण्याबद्दल आक्षेप घेतलाय का? नाही ना? पण पण खरं सांगू का? जेव्हापासून ही तनया आपल्या घरी आली आहे ना राहायला, तेव्हापासून काही ना काही घडतंच आहे गं. म्हणजे बघ ना, काल मला जाणवलं की की कोणीतरी मला धक्का देऊन खाली पाडलं. आणि आज तो पंखा पडला. नेहा, मला तर काहीतरी भलतंच वाटतंय गं. आई काहीही काय बोलतीयस? अगं हा फक्त योगायोग आहे. आणि काल तू पडलीस कारण तू झोपेत होतीस. याचा अर्थ असा नाही की हे तनयामुळे होतंय. बाळा, तनया वाईट आहे असं मी म्हणतच नाहीये ग. मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही अशा ठिकाणी जाता जिथे काय आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती नसतं. आणि आणि खरंच सांगते, अशा ठिकाणाहून जर ती वाईट शक्ती तिच्यासोबत आली असेल तर? नाही नाही, नको गो बाई, तिला इथून जायला सांग तू. नाही, मला वाटत नाही की असं काही असेल. मी तिला कुठेही जायला सांगणार नाहीये. हा, असा विश्वास नाही बसायचा ग तुझा. काहीतरी मोठं घडेल ना तेव्हा कळेल तुला. आई वैतागून आत निघून गेली. रात्री जेवणाच्या वेळेस तनया, थोडं तरी जेवून घे आमच्यासोबत. आई म्हणाली. नको काकू, मी रात्री फक्त फलार करते. चेहऱ्यावर एक स्मित आणत तनया म्हणाली. रात्रीचे 11 वाजले होते. एव्हाना नेहाच्या आईबाबांना गाढ झोप लागली होती. तनया हेडफोन्स लावून गाणे ऐकत होती. नेहा लॅपटॉपवर काहीतरी काम करत होती. पण काही वेळात तीही लॅपटॉप बंद करून झोपली. थोड्या वेळाने तनयालाही झोप लागली. 1:30च्या सुमारास तनयाला जाग आली. त्या रूममध्ये त्या दोघींव्यतिरिक्त आणखीन कोणीतरी असल्याचं तिला प्रकर्षाने जाणवलं. कोण आहे? मी नाही घाबरणार तुला. जणू तनया त्या अदृश्य शक्तीसोबत बोलत होती. आणि दुसऱ्याच क्षणाला काळजाचा ठोका चुकवणारे छद्मी हास्य तिच्या कानी पडले. तनयाचा घसा कोरडा पडला. घामाने शरीर भिजले आणि हृदयाची धडधड वाढू लागली. आता पुन्हा काल रात्रीचा भयानक खेळ सुरू होणार याची तनयाला चाहूल लागली. तिची घाबरी नजर चौफेर फिरत त्या अदृश्य शक्तीचा शोध घेत होती. पण तिला कसलीच हालचाल जाणवत नव्हती. ती उठणार तितक्यात तिची नजर पायाकडे गेली. पायाकडच्या भागाकडे खाली जमिनीवर कोणीतरी लपून तिला बघत असल्याचं जाणवलं. तनयाने सगळी हिंमत एकवटून जागेवरूनच मान उचलून पायाकडे पाहिलं आणि तिच्या काळजाचा थरकाप उडाला. कारण जमिनीवर बसून ते भीतीदायक पांढरे डोळे तनयालाच बघत होते. कोण आहे? मी नाही घाबरणार तुला. जणू तनया त्या अदृश्य शक्तीसोबत बोलत होती. आणि दुसऱ्याच क्षणाला काळजाचा ठोका चुकवणारे छद्मी हास्य तिच्या कानी पडले. तनयाचा घसा कोरडा पडला. घामाने शरीर भिजले आणि हृदयाची धडधड वाढू लागली. आता पुन्हा काल रात्रीचा भयानक खेळ सुरू होणार याची तनयाला चाहूल लागली. तिची घाबरी नजर चौफेर फिरत त्या अदृश्य शक्तीचा शोध घेत होती. पण तिला कसलीच हालचाल जाणवत नव्हती. ती उठणार तितक्यात तिची नजर पायाकडे गेली. पायाकडच्या भागाकडे खाली जमिनीवर कोणीतरी लपून तिला बघत असल्याचं जाणवलं. तनयाने सगळी हिंमत एकवटून जागेवरूनच मान उचलून पायाकडे पाहिलं आणि तिच्या काळजाचा थरकाप उडाला. कारण जमिनीवर बसून ते भीतीदायक पांढरे डोळे तनयालाच बघत होते. पूर्ण ताकदीनिशी तनया मोठ्याने किंचाळली. त्या आवाजाने नेहा आणि आईबाबा जागे झाले. अगं काय झालं? कोण इतक्या मोठ्याने किंचाळलं? असं म्हणत आईबाबा दोघेही नेहाच्या रूममध्ये आले. त्यांना बघताच तनया भानावर आली. त्यांना काय सांगावे आणि जरी सांगितले तरी अशा गोष्टीवर कितपत विश्वास ठेवतील असा विचार करून आपण वाईट स्वप्न बघितल्याचे तिनं त्यांना सांगितलं. नेहा काही वेळ तिच्या उशाशी बसून होती.
तनया मात्र विचार करत होती. असे विचित्र आणि भयंकर घटना रोज घडायला लागलेत. त्या कशा थांबवायच्या आणि हे नेहाला तरी कसं सांगावं? दुसऱ्या दिवशी सकाळी आई नेहाच्या रूममध्ये तिच्या कपाटातून बेडशीट घेण्यासाठी आली. दोघीही झोपल्या होत्या. आईने हळूच कपाटाचे दार उघडले आणि त्यातून बेडशीट काढली. दार बंद केले आणि आता ती मागे वळणारच तितक्यात कपाटाच्या आतून दोनदा थाप पडली. तशी आई घाबरून 2 पावलं मागे सरकली. तिने दुरूनच थरथरत्या हाताने कपाटाचे दार उघडले. तोच रक्ताने माखलेला लांब सडक नखे असलेला एक हात बाहेर आला आणि आईच्या हाताला त्याने घट्ट धरलं. ती नखे आई तिच्या गं! हातामध्ये रुतत चालली होती. आई गं! तशी आई वेदनेने विवळत होती. इतक्यात नेहा जागी झाली. आई, काय झालं? इतकी घाबरली कायस? नेहाचा आवाज अगदी आईच्या कानाजवळ आला. तिच्या आवाजात किंचितसा बदल होता. आई तडक मागे फिरली. नेहाला अचानक इतकं जवळ पाहून आई आणखीनच घाबरली. तू 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 तर झोपली होतीस ना ग? मग अचानक कशी काय उठलीस? आपल्या हातातील जखम लपवत नेहाला विचारू लागली. काय? काही नाही, ते गॅसवर दूध ठेवलंय ना, ते बघून येते. असं म्हणत आई आपल्या हाताला झटकत तिथून निघून गेली. काही वेळानं नेहा आणि तनया ऑफिसला जाण्यापूर्वी हॉलमध्ये बसून बोलत होत्या. आई ही नेहाच्या बाजूला तांदूळ निवडत बसली होती. आई तनयाला म्हणाली, काय ग बाळा, तब्येत कशी आहे आता काकांची? आणि आईबाबांचा मुक्काम कधीपर्यंत आहे तिकडे? आईच्या अशा प्रश्नाने नेहाला लाजल्यासारखं झालं. तिचा चेहरा कावरा-बावरा झाला. काका बरे आहेत आता, पण 4-5 दिवस लागतील डिस्चार्ज मिळायला. काय हो काकू, मला इतक्यात कंटाळलात? आई पुढे काही बोलणार तितक्यात नेहाने आईचा हात हळूच दाबला. काही काय बोलतेस तनया? अगं, आईला तसं म्हणायचं नव्हतं. रविवारी सत्यनारायणाची पूजा ठेवणार आहोत ना, त्यामुळे जर काका काकू आले तर त्यांनाही बोलवून घेऊ. हो नाही? अ हो, तेच म्हणायचं होतं मला. दोघेही ऑफिसला जायला निघाल्या खऱ्या, पण नेहाला काही बरं वाटत नव्हतं. चक्कर येत होती. त्यामुळे तिने आज घरूनच काम करायचं ठरवलं. नेहा, मी काय म्हणते, आज मीही घरूनच काम करते. तुला गरज पडली तर. काकू कुठे इतकी दगदग करतील? त्यापेक्षा मीही घरी थांबते. तनयाही घरीच थांबली. दुपारी काम केल्यावर जरा वेळ आराम करावा म्हणून नेहाने लॅपटॉप बंद करून बेडवर अंग टाकलं. तिचा डोळा लागलाच असेल तितक्यात आई खोलीत आली. बाल्कनीच्या दाराची कडी उघडण्याचा आवाज आला. नेहाने जागेवरूनच मान वळून बघितलं तर आई धुतलेले कपडे वाळत टाकायला बाल्कनीत जात होती. तिने एक कटाक्ष नेहावर टाकला आणि बाल्कनीत गेली. इतके बघून नेहा पुन्हा डोळे बंद करणार तितक्यात, नेहा, जरासं खाऊन घे बरं. बघ, तुझ्या आवडीची भाजी केलीये. असा आईचा आवाज किचनमधून आला. ते ऐकून नेहाची झोपच उडाली. तिने धावत जाऊन बाल्कनीत पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं. ती किचनमध्ये आली. आईला तिथं काम करताना बघून नेहाला धक्काच बसला. तू इथेस तर मग माझ्या रूमच्या बाल्कनीत कोण होतं? काय? मी कशाला बाल्कनीत जाऊ? मी साधं तुझ्या रूममध्ये सुद्धा आले नाही. रोजच्या घडणाऱ्या विचित्र घटना आता आणखीन कल्पनाशक्तीच्या बाहेर वाटू लागल्या. संध्याकाळी बाबा ऑफिसमधून आले. काही वेळ गप्पा मारून रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेले. घरात 2 दिवसांपासून जे घडतंय त्याचा कोणाला काही केल्या अर्थ लागत नव्हता. सकाळी नेहा जेव्हा उठली तेव्हा आई तिला घरात कुठेच दिसली नाही. तिला जरा काळजी वाटली. हॉलमध्ये बाबा पेपर वाचत बसले होते. आई कुठे रे बाबा? मगाचपासून शोधतेय. खाली गेलीये का? अगं आई ना, ही बघ आलीच. बाबांनी सांगायच्या आतच आई दारात हजर झाली. कुठे गेली होती सकाळी सकाळी? काय आणायचं होतं का? मला उठवायचंस ना. असं बोलत असतानाच तिची नजर आईच्या हातातल्या पूजेच्या थाळीवर गेली. अच्छा, मंदिरात गेली होतीस? अगं हो, आपल्या घरात अजून देवाची स्थापना झाली नाहीये ना, आणि इतके दिवस पूजाही केली नाहीये. म्हणून म्हटलं मंदिरात जाऊन यावं. हा घे प्रसाद. अगं, मी अजून ब्रश पण नाही केला. पण ठीक आहे, देतो. मी नंतर खाईन. असं म्हणून नेहाने प्रसाद घेतला.
थोड्याच वेळात ऑफिसला जाण्यासाठी दोघीही तयार होऊन निघतच होत्या तितक्यात तनया, हा घे प्रसाद. आई प्रसादाची वाटी लगबगीनं बाहेर घेऊन आली. ओ, माफ करा काकू, पण आज माझा उपवास आहे. मी नाही खाऊ शकणार. त्याला काय होतंय? प्रसाद चालतो उपवासाला. हा घे. काकू खरंच, मी उपवासात प्रसाद देखील खात नाही. तू कधीपासून उपवास करायला लागलीस ग? आधी तर कधी करत नव्हतीस. नेहाला तनयाचं वागणं खटकलं. कोणी प्रसादाला नाही कसं म्हणू शकतं? ज्या मुलीला नॉनव्हेजचा वासही सहन होत नव्हता, तिला आता नॉनव्हेज शिवाय एक दिवसही जेवण जात नाही. प्रसाद खायचा नव्हता तरी ठेवून घेतला असता ना, उद्या खाल्ला असता. असं प्रसादाला कोण नाही म्हणतं? नेहाला तनयाचे वागणे पटेनासे झाले. आईने तनयाबाबत जो तर्क लावला होता तो खरा तर नाही ना, अशी नेहाला भीती वाटू लागली. पण अजूनही तिची खात्री नव्हती. दोघीही ऑफिसला गेल्या. टी ब्रेक झाला तेव्हा सगळेजण कॅन्टीनमध्ये चहा घेण्यासाठी गेले. पण तनया मात्र काम जास्त असल्याने आली नव्हती. काम करता करता तनयाला आपल्या मागून कोणीतरी गेल्याचं भासलं. तसं तिनं लगेच मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. आपल्याला भास झाला असेल असं समजून तिनं कामावर लक्ष केंद्रित केलं आणि दुसऱ्याच क्षणाला असा आवाज चक्क तिच्या कानाशी ऐकू आला. आता मात्र पुन्हा तनयाला तीच नकारात्मकता जाणवू लागली. आपोआप तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. श्वासांची गती वाढली अन एकाएकी तनयाच्या खांद्याला स्पर्श झाला. ती प्रचंड घाबरली. तसं झटकन तिनं मागे वळून पाहिलं. अगं, किती घाबरलेली दिसतीयेस. नेहाला पाहताच तनयाला जरा धीर आला. तू आहेस होय? मला वाटलं. काय वाटलं तुला? नाही, काही नाही. असं म्हणत ती पुन्हा कामाला लागली. असाच दिवस पूर्ण झाला. दोघीही ऑफिसमधून घरी आल्या. रात्रीची कामे आटोपल्यावर नेहाला सतत वाटू लागलं की आईला आपण त्या वाड्यात गेलो हे सांगायला हवं. द्विधा मनस्थिती झाली होती. फार फार तर काय होईल, ती चिडेल, तिचा ओरडा खावा लागेल. पण ती मोठी अनुभवी आहे. तिला या गोष्टी चांगल्या प्रकारे माहिती असतील. शेवटी आईला सांगावे असे ठरवून तिने आईला सांगितलेही. अगं, असे कसे ग तुम्ही मुलं? तुम्हाला कामातून जरा उसंत मिळावी, थोडीफार मज्जा करता यावी म्हणून तिकडे पाठवलं होतं ना ग मी. पण पण तिथेही तुम्ही नको त्या ठिकाणी गेलातच. अगं बाळा, काही आत्मा इतके क्रूर आणि भयानक असतात की की जर एखाद्याला झपाटलं ना तर अगं अक्षरशः जीव घेऊन शरीर सोडतात ग. आता तरी तुला कळलं ना बाळा की मी तुला का अशा ठिकाणी जाऊ नको म्हणून सांगते. अगं, तसं काही नसेल, पण मला तुझ्या कानावर ही गोष्ट घालावीशी वाटली म्हणून बोलले. बरं, मी सकाळीच आज साई मंदिरातून बाबांच्या चरणांना स्पर्श करून हा काळा धागा आणलाय. तो तुला मी आता बांधून देते. पण तोपर्यंत तुझ्या दंडावरचा हा धागा काढून टाक ग बाई. तसंही तू त्या बाधित जागेवरून आली आहेस. तिथले काही नको या घरात. हा धागा बांधून घे म्हणजे मी निश्चिंत होईन. आईने कपाटातून काळा धागा काढला आणि नेहाच्या दंडावर बांधला. जा आता शांतपणे झोप बाळा. आईने प्रेमाने नेहाच्या डोक्यावरून हात फिरवला. नेहा रूममध्ये आली तेव्हा तनया जागीच होती. नेहा तिच्या जवळ येत म्हणाली. उद्या तू सुद्धा असा काळा धागा आईकडून बांधून घे. स्वतःच्या दंडावर बांधलेल्या धाग्याला खुणावत नेहा म्हणाली. हा धागा तू आत्ता बांधलास? नेहा, असल्या धाग्या दोऱ्यांनी काही होत नसतं. त्याने फक्त आपल्या मनाचं समाधान होत असतं. काढून टाकतो धागा. माझ्या हातात नाही तरी मला काही फरक पडतोय का? तुझा देवावर विश्वास आहे ना? मग मनात श्रद्धा असली की असल्या धाग्या दोऱ्यांची गरज पडत नाही. माझं ऐकशील तर काढ तो धागा. नेहा त्यावर काही उत्तर न देता विरुद्ध दिशेला तोंड करून झोपली. रात्रीचा साधारण 1:30 वाजला असेल. एव्हाना नेहाला गाढ झोप लागली होती. बाहेरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. नेहाला तिच्या दंडावर हलकीशी वळवळ जाणवली. पण झोपेत असल्याने ती कड बदलून पुन्हा झोपली. काही वेळाने पुन्हा तिच्या गळ्याजवळ हालचाल जाणवली. यावेळी मात्र नेहाने खाडकन डोळे उघडले. तेव्हा तिला समोर एक आकृती दिसली. ती दचकली. पण काही क्षणात तिच्या लक्षात आलं की ती तनया होती. नेहाने लगेच उठून लाईट सुरू केला आणि घाबरतच तिला विचारलं.
काय काय झालं? अशी उभी कायस आणि काय करतेस एवढ्या रात्री? अशी घाबरतेस काय? मी काय तुला खाणार नव्हते. अगं तुला थंडी वाजत होती म्हणून तुझं पांघरून गळ्यापर्यंत नीट करत होते. तनया गंभीर आवाजात म्हणाली आणि नेहाच्या नजरेला नजर न देता आपल्या जागेवर जाऊन झोपली. नेहाचा मात्र रात्रभर डोळा लागला नाही. आईचे शब्द आता तिला खरे वाटू लागले. तिने मनोमन ठरवले की आता रविवारची वाट बघायलाच नको. उद्याच गुरुजींना कॉल करून पूजेसाठी सांगते. एकदा का देवांची स्थापना झाली की सगळे अनिष्ट टळतील असा नेहाचा ठाम विश्वास होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिनं आधी गुरुजींना कॉल लावला आणि आजच पूजा करावी अशी विनंती केली. त्यावर गुरुजी म्हणाले, अगं आज कसं शक्य होईल? आज तर मला दुसरीकडे पूजेला जायचंय. अगं बाळा, तू मला रविवारचं सांगितलं होतंस ना, मग असं वेळेवर बदल करता नाही येत. बरं, एक होऊ शकतं. उद्या मला कोणतीही पूजा नाहीये. उद्या येऊ का? हो हो गुरुजी, उद्याच करूयात. नेहाने जराही वेळ न दवडता होकार दिला. बरं मग, उद्या सकाळी 9 वाजता पोचतो. हा, पूजेची सामग्री तेवढी आणून ठेवा. मी मेसेज करतो. इतकं बोलून कॉल कट केला. पूजेची सामग्री घेण्यासाठी नेहा लवकर घराबाहेर पडली. तनयाला तिने एक काम आटपून सरळ ऑफिसला पोचते असं सांगितलं. आपल्या मित्रमंडळींना बोलवण्याची नेहाची इच्छा होती, पण तिला तनयाला कळू द्यायचं नव्हतं, म्हणून तिनं कोणालाच सांगितलं नव्हतं. रात्री नेहा झोपायला जाणार तितक्यात तिला आठवलं की आपण आईला उद्याच्या पूजेबद्दल काहीच सांगितलं नाहीये. तशी ती आईकडे गेली आणि हळूच तिला उद्याच्या पूजेबद्दल सांगितलं. अगं अगं पण पूजा तर रविवारी करणार होतो ना आपण. मग बरं, जाऊ दे. कधी येणार आहेत गुरुजी? म्हणजे मला तशी पूजेची तयारी करावी लागेल ना. सकाळी 9 वाजता येणार आहेत ते. बरं, झोपतो आता. मी पाहते सर्व सकाळी. नेहाला आज रूममध्ये झोपायची अजिबात हिंमत नव्हती. तिने एकदा रूममध्ये डोकावून पाहिलं तर तनया तिला झोपलेली दिसली. ती दबक्या पावलाने रूममध्ये आली आणि आपली उशी आणि पांघरून घेऊन समोर हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर झोपली. रात्री अचानक लाईट गेले तेव्हा नेहाच्या बाबांना जाग आली. पंखा बंद झाल्याने गरमी तर होतच होती, पण रूमची खिडकी उघडी असल्याने मध्येच थंड हवेची झुळूक शरीराला गारवा देत होती. अरे, फक्त आपल्याच बिल्डिंगचे लाईट्स गेलेत की अख्ख्या सोसायटीचे, असे स्वतःशीच बोलत बाबा खिडकीजवळ आले. बाहेर बघितले तर सगळे लाईट्स होते. फक्त त्यांच्याच बिल्डिंगचे गेले असावेत असा विचार करत इकडे तिकडे बघत असताना त्यांना तिथून 40 ते 50 फुटांच्या अंतरावर एका चिंचेच्या झाडावर जरा हालचाल जाणवली. त्यांनी बघितले असता कोणीतरी झाडाच्या फांदीवर बसलेलं त्यांना दिसलं. बाबा एकदम दचकले, पण पुन्हा नीट पाहण्यासाठी ते खिडकीच्या आणखीन जवळ जाऊन बघू लागले, पण यावेळी त्यांना काहीच दिसलं नाही. आणि पुढच्याच क्षणाला ते जे काही होतं ते अचानक आता खिडकीच्या गजांना धरून जवळ दिसलं. तो भयानक चेहरा बघताच बाबा मागे जाऊन पडले. त्यांना दरदरून घाम फुटला. जे बघितलं होतं ते त्यांचे डोळे सहन करू शकले नाही. आता भीतीनं काळीज बाहेर येतं की काय असं त्यांना वाटू लागलं. मोठ्याने ओरडायचे असूनही आवाज फुटत नव्हता. शरीराच्या हालचालींवर त्यांचा ताबा राहिला नव्हता. अंधारात ते तसेच पडून होते. नजर खिडकीवर एकटक खिळलेली. पण बाबा घाबरून खाली पडले तेव्हा त्या आवाजाने नेहाची झोप उघडली आणि हा आवाज कसला हे बघण्यासाठी ती उठली. तितक्यात लाईट्सही आले. ती जरा पुढे आली, पण का कुणास ठाऊक, पण तिचे पाय आपोआप आईबाबांच्या खोलीकडे वळले. आत येताच तिला बाबा खाली पडलेले दिसले. मोठमोठ्याने आवाज देऊन तिनं आईला उठवलं आणि त्या दोघींनी मिळून बाबांना बेडवर झोपवलं. पण अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव तसेच होते. तिनं बाबांना पाणी पाजले, पण तेही त्यांना नीट पिता येत नव्हते. ते बघून नेहा खूप घाबरली. तितक्यात तनया खोलीत आली. अरे काय झालं काकांना? सॉरी, मी हेडफोन्स लावले होते त्यामुळे ऐकू नाही आलं काहीच. अगं माहित नाही काय झालं, पण आता काय करायचं? आईने नेहाकडे बघत विचारलं. डॉक्टरांना कॉल करते, असं म्हणत नेहाकडे असलेल्या 2-3 नंबर्सवर कॉल करून पाहिलं, पण व्यर्थ. कोणीही कॉल उचलला नाही. आता सकाळ होण्याची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. रात्रभर ते सगळे तसेच तिथेच बसून राहिले. सकाळ होताच सगळ्यात आधी डॉक्टरांना कॉल केला तर त्यांनी 11 वाजता यायला सांगितलं. त्यामुळे नेहा घरातील पूजेच्या कामाला लागली.
नेहाने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व सामग्री एक एक करत बाहेर आणून ठेवत होती. आता फक्त गुरुजी येणे बाकी होते. शेजारीच आईसुद्धा किचनमध्ये काम करत होती. गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलं होतं. मी काही मदत करू का? किचनच्या दारात येत तनया म्हणाली. त्याच वेळेस गॅसवरून दुधाचे भांडे उचलत असताना ते भांडे आईच्या हातातून निसटले आणि गरम दूध आईच्या पायांवर सांडले. आई ग, आई ग, आई ग बेले, आई ग. नेहा धावतच किचनमध्ये आली. अगं आई, काय ग, सांभाळून करायचं ना, किती भाजलंय बघ तुझ्या पायांना. नेहाने धावत जाऊन फ्रीजमधील बर्फ काढून आणला आणि आईच्या पायावर चोळू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तनया मात्र बघत उभी होती. तनयाचे असे विचित्र वागणे बघून नेहाला राग आला होता. शिवाय तिची खात्री पटली होती की ही तनया नाहीच. हिच्यात एखाद्या वाईट शक्तीने प्रवेश केलाय. तीच हे सगळं घडवून आणते. आता खरी परीक्षा होती ती नेहाच्या हिमतीची. कारण आज तिचा सामना वाईट शक्तीशी होणार होता. तिला तिच्या आई आणि वडिलांना त्या शक्तीपासून वाचवायचं होतं. नेहाच्या डोळ्यांसमोर तिचे बेडवर हतबल पडलेले बाबा, आईला होत असलेला प्रचंड त्रास आणि काही दिवसांपासून घडणाऱ्या विचित्र घटना डोळ्यांसमोर सतत दिसत होत्या. आज घरात देवांची स्थापना झाल्यावर सगळं काही पूर्ववत होईल असा नेहाचा ठाम विश्वास होता. पण त्याआधी आईला डॉक्टरांकडे न्यावं लागणार असा विचार करून पर्स आणि मोबाईल घेऊन ती बाहेर निघाली होतीच तेवढ्यात गुरुजी सुद्धा पोचले. नेहाने मी लगेच डॉक्टरांकडे जाऊन येते, तोवर तुम्ही पूजेची मांडणामांड करून ठेवा, असं सांगून तिने एक कटाक्ष तनयावर टाकला. पूजा झाल्याशिवाय जाण्याची नेहाची अजिबात इच्छा नव्हती. पण परिस्थिती ही बिकट होती. त्यामुळे तिला आईला घेऊन जावंच लागलं. अर्धा तास झाला असेल. डॉक्टरांकडे वेळ लागणार होता. म्हणून ती आईला तिथंच बसवून लगबगीनं घरी आली. घरी येऊन बघते तर काय, दार उघडं होतं आणि गुरुजींचा पत्ता नव्हता. तनयाही घरी नव्हती. नेहाच्या लक्षात आलं की ती गुरुजींना तनयासोबत एकटीच सोडून गेली होती. तिला भीतीनं दरदरून घाम फुटला आणि तितक्यात तिला अजून एका चुकीची जाणीव झाली. तिनं बाबांनाही एकटं सोडलं होतं. नेहा तशीच धावत रूममध्ये आली आणि बाबांना सुखरूप बघून तिचा जीव भांड्यात पडला. तिनं रूमच्या बाहेर येऊन दाराला कडी लावली. संकट अजून टळलं नव्हतं. तनयाने गुरुजींचं काय केलं असेल याचा विचार करून तिचा घसा सुकला. समोर हॉलमध्ये येऊन ती सोफ्यावर बसली. स्वतःला दोष देत डोक्यावर हात मारून रडू लागली. तेव्हा अचानक नेहाला जाणवलं की तिच्या व्यतिरिक्त अजूनही कोणीतरी इथं आहे. तिचं रडणं बंद झालं. तिनं हळूहळू मान वर करून पाहिलं तर समोर दारात तनया उभी होती. संकट अजून टळलं नव्हतं. तनयाने गुरुजींचं काय केलं असेल याचा विचार करून तिचा घसा सुकला. समोर हॉलमध्ये येऊन ती सोफ्यावर बसली. स्वतःला दोष देत डोक्यावर हात मारून रडू लागली. तेव्हा अचानक नेहाला जाणवलं की तिच्या व्यतिरिक्त अजूनही कोणीतरी इथं आहे. तिचं रडणं बंद झालं. तिनं हळूहळू मान वर करून पाहिलं तर समोर दारात तनया उभी होती. चेहऱ्यावरचे हावभाव नीट समजत नव्हते. तनयाला असे अचानक समोर बघून तिचे अवसान गळाले. एक मोठा आवंढा गिळत ती तनयाकडे बघू लागली. भीतीच्या त्या क्षणी नेहाला समोर फक्त मृत्यूच दिसत होता. तनयाने एक एक पाऊल तिच्या दिशेनं टाकायला सुरुवात केली. तनया जसजशी जवळ येत होती तसतसं नेहाला आपल्या आयुष्याचा एक एक क्षण कमी होताना दिसत होता. आता नेहा आणि तनयामध्ये जेमतेम 2 पावलांचे अंतर उरले होते. नेहाने हाताची मूठ पक्क बंद केली. डोळे आपोआप गच्च बंद झाले. कारण आता कोणत्याही क्षणी तनयाचा एक वार आणि नेहाचा खेळ खल्लास. नेहा अशी हाक नेहाला ऐकू आली. आवाज ओळखीचा होता. नेहाने गच्च मिटलेले डोळे पटकन उघडले. हाताची मूठ सैल झाली. तिनं समोर मृत्यू बनून उभ्या असलेल्या तनयाच्या मागे पाहिलं तर स्वप्नील उभा होता. त्याला बघताच नेहाला 100 हत्तींचं बळ आलं. नेहाने तनयाला जोरदार धक्का दिला तशी ती हॉलला लागून असलेल्या बेडरूममध्ये पडली. नेहाने ताबडतोब बाहेरून कडी लावली. तनया आतून दार ठोठावत जोर जोरात हाका मारू लागली. नेहा धावतच स्वप्नील समोर आली. बरं झालं तू आलास. तुला माहित नाही या घरात काय काय घडतंय.
आईच्या पायावर गरम दूध काल बाबांना. अगं हो, तू आधी शांत हो पाहू आणि काही बोलू नकोस. इथं काय घडतंय ते माहितीये मला आधीपासूनच. ज्या घटना घडत आहेत त्या आणखीन भयंकर होऊ शकल्या असत्या. अगं पण देवाचीच कृपा. पण तू तनयाला का बंद केलंयस? एक पाऊल घरात टाकत स्वप्नील म्हणाला. नको 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 वसुधार, ती बाहेर आली ना तर जीव घेईन सगळ्यांचा. ती ती तनया नाहीये, तिच्यात वेगळीच कोणीतरी आहे. तिने गुरुजींचंही काय केलं माहित नाही. नेहा, तू शांत हो आधी. हे बघ, हे खरंय की या घरात वाईट शक्ती वावरतेय. अगं पण ती तनयामध्ये नाहीये, ती तुझ्या आईमध्ये आहे. काय? तू हे काय बोलतोयस? तुला काहीच माहित नाहीये. अरे त्या तनयाने. आधी तू माझं ऐक. मला कल्पना होती की तू माझ्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाहीस, म्हणून तुला अगदी सुरुवातीपासून सांगायला हवं. स्वप्नीलने प्रत्येक घटना क्रमवार सांगायला सुरुवात केली. आपण त्या वाड्याच्या कुंपणात जेव्हा दाखल झालो ना, तेव्हा तनयाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले मला जाणवले. ती घाबरली होती हे स्पष्ट दिसत होतं, पण तिने नक्कीच काहीतरी बघितलं याची मला खात्री होती. अगं त्यातच तिचा पाय अडकला आणि झाडाचा आधार घेताना तिच्या हातातला दोरा देखील तुटला होता. म्हणूनच मी तिच्या सोबतच होतो. ही श्री दत्तगुरूंची कृपा आहे की मला आणि मी ज्या व्यक्तीच्या सोबत असतो ना, त्यांना वाईट शक्ती स्पर्शही करू शकत नाही. तुला एक गोष्ट माहीत नसेल, पण तनयाला अशा गोष्टी दिसतात. आणि गमतीचा भाग असा की तिलाही हे पहिल्यांदाच माहीत झालं. काय? अरे पण आपण आजपर्यंत किती हॉन्टेड प्लेसेसवर गेलोय, तेव्हा तर तिला कधी असं काही दिसलं नाही. हो, कारण मुळात तिथे तसं काहीच नव्हतं. हे बघ, त्या वाड्याबाबत जे बोललं जातं की त्या बाईचा आत्मा तिथे वावरतो, हे अगदी खरंय. मला तनयाला बघून याबद्दल कल्पना आली होती. पण आपल्यासोबत तुझा लहान भाऊ शेखर होता. तो आधीच घाबरला होता. त्याला आणखीन घाबरवायचं नव्हतं, म्हणून मी काही बोललो नाही. फक्त आपण इथून माघारी फिरूया असं सतत सांगत होतो. तुमच्या हातातील धाग्यामुळे तुमचं रक्षण झालं. अरे पण. थांब जरा, अजून माझं बोलणं पूर्ण झालं नाहीये. तुला हेच विचारायचंय ना की तो आत्मा इथपर्यंत कसा पोहोचला? नेहा, तुला आठवतं जेव्हा आपण वाड्याच्या बाहेर येत होतो तेव्हा तू पुढे चालत होतीस आणि तनया मागे होती. त्यावेळी तू मागे वळून तिला लवकर चल, आपल्याला घरी जायचंय असं म्हटलंस. तेव्हा अनवधानाने तू तनयासोबतच त्या वाईट शक्तीलाही आपल्यासोबत येण्याचं आमंत्रण दिलं होतंस. आता तुमच्या सगळ्यांच्या आणि शेखर कोकणातला असल्याने त्याच्याही हातात धागा असल्याने ती कोणाच्याच शरीरात प्रवेश करू शकली नाही. मला इतकं माहीत होतं की ती आपल्या मागे नक्कीच आली आहे. आणि जिने तिला बोलावलं म्हणजे ती तुझ्यासोबतच जाईल याची पूर्ण खात्री होती. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी मी तनयाला घेऊन फेरफटका मारायला गेलो होतो. तेव्हा तिला रात्री वाड्यात काय काय झालं ते सांगितलं आणि स्वतःजवळ असलेला श्री दत्त महाराजांचा अंगारा दिला. तिला म्हटलं होतं की काहीही झालं तरी तो अंगारा स्वतःपासून दूर करू नकोस. आता तो आत्मा फक्त योग्य संधीच्या शोधात आहे. ज्याचे शरीर कमकुवत असेल तो त्या शरीरात प्रवेश करून त्रास देईल आणि समोरच्याचा सुद्धा जीव घेईल. आणि बघ, झालेही तसेच. काकूंच्या आजारी शरीरात प्रवेश करणं तिला सहज सोपं झालं. म्हणून मी तनयाला बोललो की काहीही कर, पण नेहाच्या घरी काही दिवस राहा, जेणेकरून यावर काहीतरी उपाय मिळेल आणि आपण यातून सुखरूप बाहेर पडू. आता याला योगायोग म्हण की विधिलिखित. दुर्दैवाने का होईना पण तनयाच्या काकांना ॲडमिट करावं लागलं आणि तिच्या आईबाबांना तिकडं जाणं भाग पडलं. आणि तनयाने तुझ्या घरी राहण्याची जी संधी आम्ही शोधत होतो ना, ती आपसुकच चालून आली. त्यानंतर मी तिला कल्पना दिली होती की तो तिथे राहत असताना ती वाईट शक्ती या अंगाऱ्यामुळे तुला स्पर्श करू शकणार नाही, पण तुला इजा पोहोचवण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि त्यासाठी तुला कायम जागृत राहावं लागेल. शिवाय त्या घरातलं अन्नच काय तर पाणीही प्यायचं नाहीस, कारण स्पर्श करता येत नसला तरी अन्न किंवा पाण्याद्वारे तो आत्मा तुझा जीव घेऊ शकतो. म्हणून तनयाने प्रसादालाही नकार दिला होता.
शिवाय त्या दिवशी जे गुलाबजाम तिने आणले ना, ते मीच बनवून त्यात अंगारा घालून काकूंना द्यायला सांगितले होते. पण तो प्रयत्नही फसला. त्या क्रूर आत्म्याने मोठ्या शिताफीनं तुझ्या दंडावरून तो रक्षाधागा काढून घेतला. पण त्याच रात्री माझ्या सांगण्यावरून तनयाने तुझ्या आईने बांधलेला तो साधा धागा काढून मी दिलेला धागा बांधला आणि तुला अंगाराही लावला. स्वप्नील जे काही सांगत होता नेहा ती अवाक होऊन ऐकत होती. तिला आपल्या कृतीचा पश्चाताप होऊ लागला. एव्हाना तनयाचा आणि दार ठोठावण्याचा आवाजही बंद झाला होता. तुझ्या घरात देवांची स्थापना होणे गरजेचे आहे, म्हणूनच त्या दिवशी मी तुला त्याबद्दल बोललो होतो. कारण तेव्हाच तो आत्मा तुझ्या आईचं शरीर सोडेल. तो आत्मा क्रूर आहे आणि जीव घेतल्याशिवाय शांत होणार नाही. पण तू घाबरू नकोस. दत्तगुरू आहेत आपल्यासोबत. हां, जा, आधी एक ग्लास पाणी घेऊन ये. नेहा धावतच पाणी आणायला गेली. तोवर स्वप्नीलने सोबत आणलेला अंगारा खिशातून बाहेर काढला. थोडा अंगारा त्याने नेहाने आणलेल्या पाण्याच्या ग्लासमध्ये टाकला. नेहा, आधी तनयाला बाहेर घेऊन ये. स्वप्नीलने सांगितले तसे नेहाने लगेच जाऊन दार उघडली आणि तनयाला घट्ट मिठी मारली. सॉरी तनया, खरंच चूक झाली. मला असं वाटलं नव्हतं ग की. आपण याबद्दल नंतर बोलू. आधी काकूंना या संकटातून बाहेर काढू. तुम्ही दोघी इकडे या आणि हा अंगारा स्वतःला लावा. आणि नेहा, हे पाणी संपूर्ण घरात शिंपडून ये. स्वप्नील आपल्या हातातील ग्लास नेहाला देत म्हणाला. वेळ न घालवता तिने पाणी शिंपडायला सुरुवात केली. स्वप्नीलने स्वतःकडे असलेल्या विभूतीनं हॉलच्या मध्यभागी एक भले मोठे रिंगण केले. काकू घरात नाही हे तनयाने सांगितलं होतं, त्यामुळे मी लगेच आलो. हे बघ नेहा, मी कोणी या गोष्टींचा जाणकार नाही. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मी हे पहिल्यांदाच पाहतोय. मला तर हेही माहीत नाही की मी त्या आत्म्याचा सामना कसा करेन. पण मला माझ्या भक्तीच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. तू मला बाहेर काढणार? तू मला बाहेर काढणार? हा आवाज ऐकून तिघेही मागे फिरले. दारात नेहाची आई उभी होती. विस्कटलेले केस, करडी नजर, दात विचकत ती पाहत होती. आता सगळ्यांची नजर दाराकडे गेली. ते भयंकर रूप बघून त्यांची पाचावर धारण बसली. भीतीने तनयाने नेहाचा हात घट्ट धरला. नेहाकडे बोट करत आई म्हणाली, मी अशी जिथपर्यंत आले नाही. हिनं मला बोलावला. हिनं. आता मी इथेच राहणार आहे. तू मला इथून घालवू शकणार नाही. तसा प्रयत्न जरी केला तरी एकेकाच्या नरडीचा गोट घेईन मी. तू मला इथे घेऊन आलीस ना, हं? आधी तर तुझ्याच नरडीचा गोट घेईन मी. असं म्हणत त्या क्रूर आत्म्याने एक मोठी आरोळी ठोकली. तो आवाज इतका कर्णकर्कश होता की तिघांनीही आपले कान घट्ट दाबून घेतले. हे बघ, असशील तू ताकदवर, पण हे विसरू नकोस की देवापेक्षा तू वरचढ नाहीस. आज जर तू काकूंचे शरीर सोडले नाहीस तर यापुढे जे घडेल त्यात तुला असंख्य यातना मिळतील. त्यामुळे बऱ्या बुलांना जिथून आलीस तिथे परत निघून जा. स्वप्नीलच्या बोलण्याचा तिच्यावर काही एक फरक पडला नाही. तिने एक एक पाऊल त्यांच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. पण ती मध्येच थांबली. खाली वाकून गुडघ्यावर बसली. दोन्ही हातांचे पंजे समोर केले आणि आता ती एखाद्या जनावरासारखी भासत होती. दुसऱ्याच क्षणाला ती सरसर भिंतीवर चढू लागली आणि छतापर्यंत पोहोचली. हे दृश्य इतकं भयावह होतं की नेहाला आपल्या आईला त्या अवस्थेत बघून भीती तर वाटलीच, पण आपण त्या वाड्यात का गेलो असा विचार करून स्वतःचाच राग येऊ लागला. नेहा, अजिबात घाबरू नकोस. ही आपल्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. हिला काकूंचं शरीर सोडावंच लागेल. तुम्हाला नाही, पण जे शरीर माझ्या ताब्यात आहे तिला तर मी स्पर्शही करू शकते आणि यातनाही देऊ शकते. असं म्हणत तिने वरून खाली उडी टाकली. तशी एक किंकाळी आईच्या तोंडून बाहेर पडली. कारण इतक्या वरून पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
ती तशीच उठली आणि तिची नजर समोर ठेवलेल्या फळांच्या टोपलीवर गेली. त्यात धारधार चाकू होता. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य आलं आणि ती एक पाय जमिनीवर घासत लगबगीनं त्या टेबलकडे जाऊ लागली. नेहाने ते हेरले. हीच ती वेळ त्या आत्म्याला रिंगणात आणण्याची. जशी आई त्या टेबलकडे जाऊ लागली आणि त्या रिंगणाच्या समोर आली तसं नेहाने काही एक विचार न करता आईला जोरात धक्का दिला आणि तोल जाऊन ती बरोबर त्या रिंगणात पडली. तिनं रागाने नेहाकडे पाहिलं. आईच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. ती उठली आणि नेहाच्या दिशेनं चालू लागली. जशी ती रिंगणाच्या बाहेर पाय ठेवणार तोच तिला एक विजेचा तीव्र धक्का बसावा तसा जोरदार झटका बसला आणि ती खाली पडली. पुन्हा उठून तिने बाहेर येण्याचा प्रयत्न केला, पण याही वेळेस तिला जबर झटका बसला. आता मात्र ती चवताळली. तिने स्वतःला म्हणजेच नेहाच्या आईला नखाने ओरबाडायला, कडकडून चावा घ्यायला सुरुवात केली. आता मात्र स्वप्नीलने वेळ न दवडता हातातल्या पाण्याच्या ग्लासमधून अंगारा टाकलेले पाणी तिच्यावर शिंपडायला सुरुवात केली. तसा तो आत्मा वेदनेनं विव्हळू लागला. स्वप्नीलने पुन्हा पुन्हा ते पाणी शिंपडलं आणि काही वेळाने तो ओरडण्याचा, विव्हळण्याचा आवाज बंद झाला. नेहाची आई खाली कोसळली. काही क्षणात तिथे शांतता पसरली. आई खाली निपचित पडली होती. 5 मिनिटांनंतर तिच्या शरीरात थोडी हालचाल होऊ लागली. ती उठून बसली, पण पायाला दुखापत झाल्याने विव्हळत होती. स्वप्नीलने नेहाकडे बघून आईजवळ जा असं खुणावलं. आता आईच्या शरीरातून तो आत्मा बाहेर पडला होता. काळजीचे कारण नव्हते. नेहा आणि तनयाने आईला आधार देऊन उठवले, बेडरूममध्ये आणले आणि बेडवर झोपवले. आईला बेडवर झोपवल्यानंतर नेहाच्या एकाएकी लक्षात आले की बेडवर बाबा नाहीत. ती पुढे काही बोलणार तितक्याच त्यांना कसलीशी खडखड ऐकू आली. सोबतच हसण्याचा आवाजही आला. सगळ्यांची नजर कपाटावर गेली. बाबा कपाटावर बसून विचित्रपणे हसत त्यांच्याकडे पाहत होते.